राम राम मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये। आता वाजले आहे 5:45, ऑलमोस्ट 7 वाजले आहे आणि आज मी चालली आहे भुलेश्वर महादेव आणि जेजुरी। म्हणजे भुलेश्वर महादेव जवळूनच 5-10 किलोमीटरवर जेजुरी आहे, म्हणून मग आम्ही तिकडे जाणार आहे। तर एवढं सकाळी निघायचं कारण असं की एक तर ट्रॅफिकच्या पहिले जाणं झालं पाहिजे आणि त्यात आज संडे आहे तर गर्दी खूप असणार आहे, म्हणून जस्ट उठली आणि खूप दिवसानंतर एवढा लवकर उठली आहे। तर चला आज जाऊ मग। आता एक थंडी लय आहे, माहीत नाही बाहेर किती धुकं असन काय असन, बघू आता कसं काय आहे। तर चलो चलते हैं, फटाक से नहाते रेडी होते और निकलते हैं। आई एम रेडी टू गो, चलो निकलते हैं। 7:30 झाले आहे, जो टाईम होता ठरवलेला त्याच्यावर आम्ही निघत आहे। तर चलो फटाक से भागते। थंडी आहे रे बा, बेकार थंडी आहे, हालत खराब झाली आहे आमची। आता फायनली पोहोचली आहे मी भुलेश्वर महादेव मंदिर। त्याच्या जवळ गर्दी खूप कमी आहे, पटकन जाऊ मंदिरात, दर्शन घेऊ। चलो थंडी लय आहे पण पहिलं महादेवाचं मंदिर पाहिलं मी, जिथपर्यंत डायरेक्ट गाडी आली चांगलं वाटलं। प्राचीन मंदिर आहे आणि खूप जुनं बांधकाम आहे। इथं एवढं खतरनाक आहे, खतरनाक वाईब आहे। पुण्यावरून हिंजवाडीवरून 77 किलोमीटर आहे आणि एक वेळा सगळेने येऊन पाहिले पाहिजे असं मंदिर आहे। एकदम खतरनाक, एकदम पॉझिटिव्ह वाईब, सगळं दुःख जेही असेल ना सगळं भुलून जाण तुम्ही। कायची थंडी रस्त्यानं वाटत होती, काय वाटत होतं, लवकर उठलो काय झालं सगळं भुलते माणूस। एकदम खतरनाक वाईब आहे। मी तर रेकमेंड करेन बा सगळेनं आला पाहिजे एक वेळा। मी तर आली, मग तुम्ही पहा काय येतं। मंदिरही मस्त आहे, महादेवाची पिंडही मस्त आहे आणि गाभाराही मस्त आहे। आता थोडंसं पहिले वाटत होतं असं सकाळी लवकर उठलं बा आहे ते सगळ्या गोष्टीचं, पण आता एकदम खतरनाकवाली वाईब येऊन राहिली आहे। सो यू शुड ऑल्सो ट्राय वन्स। हे पहा, प्रत्येक दगडावर काही ना काही कोरीव काम केलेलंच आहे आणि ऑब्वियसली याचं काही ना काही मिनिंगही असेल। तर याचं मिनिंग काय आहे आपल्याला तर माहीत नाही, पण असं काहीच नाही आहे ज्याचा काही मिनिंग नसेल आणि येणं असं डेकोरेशन म्हणून काढून ठेवलं, नथिंग। जर कोणी आपल्याला गाईड असतं इथं माहिती, त्याला आपण विचारलं असतं की एक्झॅक्टली ह्या प्रत्येक गोष्टीचा काय मिनिंग आहे। हे तर माहिती आहे की हे देवाची माता पार्वती आणि भगवान शंकर, महादेव, गणपती, कार्तिकेय हे सगळ्यांचं, अशोक सुंदरी वगैरे या सगळ्यांची इथे मूर्त असेलच हे, आणि सगळ्याचंच काही ना काही त्यांचं महत्त्वही असेल या प्रत्येक मूर्तीचं, पण वी डोंट नो एक्झॅक्टली। तो चुकीची माहिती मी सांगणार नाही। आता मंदिराच्या बाहेर आली मी, आता इथला आजूबाजूचा परिसर बघू आणि मग नंतर अरे मंदिराची प्रदक्षिणा करत आहे आता मी। आणि आता पण तेवढी थंडी होती, आता एकदम गरमी वाढली की डोळ्यात ऊन लागून राहिली, तर मग आमच्याजवळ गॉगल होताच तर आम्ही पहन लिए। चाललोय जेजुरीला, आपल्याला माहीत आता जेजुरीचा रस्ता आहे। आम्ही ॲक्च्युली भुलेश्वरी जेजुरीमध्ये घेते मी, तुझा बोर्डवर वाचलं आहे की हे जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये। तर चला आता जेजुरीला पहिले आम्ही रस्ता भुललो, मग आमच्या टोप्या उडाल्या, काय होत राहिलं काय माहिती। आणि या मैदानाचे आयोजक आहेत चित्ता 99 ग्रुप मुळशी, आपल्या भारतीय बैलगाडी संघटना मुळशी तालुका। आता जेजुरीला पोहोचली आहे, आता चाललो आहे मंदिरात। चला जाऊ आता, भंडारा वगैरे घेऊ, मंदिरात जाऊ।
देवीचं दर्शन दिलं तेवढं इझिली इथे मी देत आहे. लई बेकार गर्दी आहे, ऊनही लई बेकार आहे. चला दादा देख लो गर्दी. जेजुरीतून थकल्यानंतर आम्ही सगळ्यात पहिला स्टॉप घेतला आहे ऑस्करवाडी मिसळ, कारण भूक लय लागली होती. तर मग मिसळ खाल्ली आणि फायनली आम्ही निघालो घराच्या रस्त्यानं. तर हे पहा जेजुरीच्या घाटावरून पुण्याचं दर्शन.